हा, पोहे खाऊन घ्या. अहो, असं अन्नावरती राग काढू नका बरं. खाऊन घ्या ना थोडे. बर, वाटल्यास मी गेल्यावरती खा, पण खा. स्वयंपाक तयार आहे. तुमचा डबा पण भरून ठेवलाय. दही विरजायला लावलंय. तुम्हाला दही भाताशिवाय होत नाही ना. घरात अचार पापड सगळं आहे. अकुळा मावशीला सांगितलंय मी, ती करेल घरातलं सगळं. काही लागलं तर फोन करा. झालं तुझं? आता इथे मी कसा राहतो, काय करतो याच्याशी तुझा संबंध नाही. माझं मी बघून घे. तुझं झालं असेल तर निघ. अहो, पण मला कोणी जाताना बघितलं तर? पाहिलं तर पाहू दे. ही वेळ तू स्वतःच्या हाताने स्वतःवर ओढून घेतलीस ना. कोणी विचारलं तर काय सांगू मी? काही सांग. काय सांगू? काय सांगू? तशी तुझी विश्वासाची माणसं आहेत ना सगळी. हा, त्या लोकांची मला काही घेणं देणं नाही. मला नको त्या लोकांची भीती घालू. आता बऱ्या बोलानं निघणार आहेस, मी ओरडून सांगू सगळ्यांना की माझ्या बायकोला तिच्या चुकीची शिक्षा देतोय म्हणून घराबाहेर काढतोय मी? हा, नाही मग बघू ना त्यांच्यापैकी कोण येतंय ऐन वेळेला कामाला धावून. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. मला माझी काळजी नाहीये, पण मी नसताना तुमची काळजी कोण घे? बस झाला. तुझी बायकोगिरी बंद कर आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न त्याहून करू नकोस. सांग तुझ्या शेजाऱ्यांना सहज चालले म्हणून, कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाहीये. आणि माझी जर इतकीच काळजी वाटत असेल ना तर उपकार कर माझ्यावर आणि जा इथून. सुखानं जगू दे मला. हा तुझा ग्रीन टी. आलेच. आला बसा. चहा आणते घुटभर. अगं नको नको, राधिकाकडे होईल. आणि तुमच्यासाठी राधिकाच्या हातचा चहा म्हणजे दिवसभराचं टॉनिक. हो ना? पण आज सकाळपासून काही दार उघडलंच नाही तिनं ग. तर रोज सकाळी सकाळी नानाजी नाश्ता, नानाजी चहा, पण काय कसला आवाजच नाही. बघून येऊ का ग? आश्चर्य आहे नाना, अजून तुमची चक्कर नाही झाली राधिकाच्या घरी? जा जरा विचारपूस करून या तिची. का ग, काय झालं? तब्येत बरी नाही का तिची? छे नानी हो, तिला काय होणार आहे, बरी आहे ती. उलट तिच्यामुळे गुरुनाथच्या डोक्याला ताप झालाय. नाही, काल रात्री मी गुरुनाथचा वरच्या पट्टीतला आवाज ऐकला. राधिकाची खरडपट्टी काढत होता बहुतेक. बिचारी सगळ्यांचं करते, पण तरी तिलाच सगळे रागवत असतात. आणि समिधा, दुसऱ्यांच्या दुःखात एवढं सुख मानू नये. नानी, मी काही कोणाच्या दुःखावरती खुश होत नाहीये. आणि या राधिकाला काही दुःख वगैरे नाही. उगाच स्वतःचा चांगुलपणा मिरवत असते सगळीकडे. या निमित्ताने तिला जरा जरी अक्कल आली ना तर बरं होईल. नाही पण कसं आहे, ती मुळातच ना चांगली मुलगी आहे. पंकज, माझ्या त्या ओढणीला इस्त्री झाली का रे? थांब, मी तुला देते. चांगुलपणा कशाशी खातात ते तिला काय माहित. म्हणजे कडू जाल कारलं
तुपात वळवावं नाही तर साखरेत बुडवावं, कडू ते कडूच. हो समिधाचं जाऊ दे, तुम्ही जरा राधिकाकडे जाऊन या आणि तिच्या घरी सगळं ठीक आहे ना असं बघून या. बघतो. ऐक, राधिका, काय ग, कुठे निघालीस? नानाजी ते मी मी माझ्या भावाकडे जाऊन राहिली. बॅग वगैरे घेऊन काय प्रॉब्लेम आहे का? अगं तुझा भाऊ तर घाटकोपरलाच राहतो ना, ती बॅग बी घेऊन कशाला चाललीस? काय काय नाना तो बाबांनी ना अथर्व, मी सांगून राहिली ना नानाजी ते माझ्या भावाची तब्येत जरा खराब आहे ना, म्हणून जाऊन राहिले काही दिवसांसाठी. काय काय झालं अचानक त्याला? तेच तर माहिती नाही ना. वहिनीचा फोन आला होता, मग निघाले मी. बर बर. भारती, ए भारती, काय हो? हे बघ निघाले. अगं हे बघ, काय हे अगं तू कुठे निघाली आहे का? हो. तिच्या भावाकडे जाते म्हणे, काहीतरी तब्येत बरी नाही म्हणे. अगो बाई, पण परवा अथर्वच्या वाढदिवसाला आले होते तेव्हा बरे होते की. नानीजी, आता आजकाल तब्येतीचं काही सांगता येते का? आता झाली असेल खराब. नानीजी, घराकडे लक्ष ठेवा. हे एकटेच आहेत ना, स्वतःहून काही सांगायचे नाही. काळजी करू नकोस, मी मधून मधून लक्ष ठेवीन आणि काही हवं नको बघेन मी. पण तिथे पोचलीस की लगेच फोन करा. अरे हो, काळजी घे ग. नमस्कार कर. हा हा हा, हो हो. अरे सुखी